नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत सर्व ज्येष्ठ नागरिकांना ज्यांचं वय 65 पेक्षा जास्त आहे त्यांना शासनाकडून 3000 रुपये मिळणार आहेत। तर या योजनेबद्दल पूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच नवीन अपडेट्ससाठी। त्यासोबतच आपण फॉर्म कसा भरायचा आणि त्या फॉर्मसोबत लागणारे डॉक्युमेंट्स काय काय लागतील ते पण आज आपण या व्हिडिओला बघणार आहोत। तर मग चला तर व्हिडिओ स्टार्ट करूयात। 6 फेब्रुवारी 2024चा शासन निर्णय आहे। त्या शासन निर्णयात काय काय म्हटले ते आपण बघूयात। योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना। सदर योजनेचे ध्येय व उद्दिष्ट काय आहे ते आपण बघूयात। राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रशिक्षणकर्ता एकवेळी एक रक्कम 3000 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट डीबीटी प्रणालीद्वारे लाभ प्रदान करण्यात येणार आहे। योजनेचं आपण स्वरूप बघूयात। सदर योजनेतील पात्र वृद्धांना लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता दुर्लभतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करण्यात येतील। उदाहरणार्थ चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी उपकरणं तुम्ही त्यातून खरेदी करू शकतात। तर आता निधी वितरण कसं आहे बघा। तर निधी वितरण राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्याचा लाभ थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे 3000 रुपये थेट तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत। पुढे बघूयात आपण। आता यामध्ये आहे की लाभार्थ्यांचे पात्रतेचे निकष आहे। सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक दिनांक 31/12/2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केलेली असतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। पुढे बघूया आपण काय आहे। तर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे इथे पुढे मेन्शन केले आहेत। ते आवश्यक कागदपत्रे आहेत आधार कार्ड नसेल तर पॅन कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयं घोषणापत्र आपल्याला तिथे द्यायचं आहे आणि शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्र पण आपल्याला सोबत जोडायचे आहेत। तर या योजनेबद्दल जागरूकता निर्माण करणे, नियंत्रण व मूल्यमापन, आर्थिक भार। पुढे बघूयात आपण। तर हा शासनाचा GR आहे, शासन निर्णय आहे, तो आपण बघितला। आता आपण पुढे बघूयात की हा फॉर्म तुम्हाला कसा भरायचा आहे आणि तो कुठे सबमिट करायचा आहे। तर बघूयात फॉर्म कसा आहे तो। तर मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळवण्यासाठी करावयाचा अर्जाचा नमुना। आता हा अर्जाचा नमुना आहे, हा अर्ज आपल्याला करायचा आहे। यामध्ये एक पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला वरती लावायचा आहे। पहिले तुम्हाला अर्जदाराचे संपूर्ण नाव, तुमचं नाव इथे लिहायचं आहे। अर्जदाराचा पत्रव्यवहाराचा कायमचा पत्ता तुमचा इथे लिहायचा आहे। अर्जदार भ्रमणध्वनी क्रमांक, तुमचा मोबाईल नंबर इथे लिहायचा आहे तुम्हाला। अर्जदार जन्मदिनांक, आधार नंबर आणि अर्जदाराचे लिंग स्त्री असेल तर स्त्री, पुरुष असेल तर पुरुष, अर्जदाराची जात किंवा पोटजात लिहायची इथे। कौटुंबिक उत्पन्न तुम्हाला इथे मेन्शन करायचं, तुमचं किती उत्पन्न आहे ते। शिधापत्रिका क्रमांक, त्यानंतर आहे अर्जदार बँकेचे नाव, कुठल्या बँकेत तुमचं खातं आहे त्याचं नाव लिहायचं, बँकेचा संपूर्ण पत्ता, शाखा कुठली आहे बँकेची ती, आधार खाते क्रमांक तुम्हाला त्यानंतर लिहायचा आहे आणि बँकेचा IFSC कोड इथे तुम्हाला लिहायचा आहे। तर अर्जासोबत आता जोडायची कागदपत्रे, काय कागदपत्रे तुम्ही जोडली आहात, जी कागदपत्रे तुम्ही जोडणार आहात त्यासमोर तुम्हाला जोडले आहे असं लिहायचं आहे, नसेल जोडले तर नाही लिहायचं आहे। जसं आधार कार्ड, मतदान कार्ड आपण तुम्ही जर देणार असाल तर होय म्हणायचं, आहे असं लिहायचं आहे। राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकची झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, उत्पन्न दाखला आणि इतर जे काही डॉक्युमेंट तुम्ही देणार त्यासमोर तुम्ही आहे किंवा नाही लिहायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव लिहून खाली सही करायची आहे। आणि पुढे आपण बघूयात की हे घोषणापत्र आहेत। या घोषणापत्रामध्ये तुमचं नाव, तुमचं वय किती आहे, तुमचा व्यवसाय काय आहे, राहणार तुम्ही कुठे आहात, तुमचा तालुका आणि जिल्हा तुम्हाला इथे लिहायचा आहे आणि
योजनेमधून कुठल्या उपकरणासाठी तुम्ही अर्ज करत आहात त्या उपकरणाचं तुम्हाला इथे नाव लिहायचं आहे. उपकरणाची लिस्ट आपण GRमध्ये बघितलीच आहे. वरती खाली तुम्हाला दिनांक लिहून तुमची सही करायची, तुमचं नाव लिहायचं आहे. दुसरं एक स्वयं घोषणापत्र आहे, त्यामध्ये पण तुम्हाला तुमचं नाव, वय, व्यवसाय, राहणार कुठले आहात, तालुका, जिल्हा आणि इतर सर्व ही माहिती भरून तुम्हाला दिनांक, ठिकाण, तुमची सही आणि तुमचं नाव लिहून हा फॉर्म सबमिट करायचा आहे. तर हा फॉर्म तुम्हाला कुठे द्यायचा आहे तर तो समाज कल्याण विभाग तुमच्या जे जवळ जिल्ह्यामध्ये असेल किंवा तालुक्यामध्ये असेल तिथे तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. आतापर्यंत या फॉर्मची ऑनलाईन पद्धती कुठेही नाही आहे, त्यामुळे आपण ऑनलाईन अप्लाय नाही करू शकत मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी, पण ऑफलाईन तुम्ही करू शकतात. तर या संधीचा फायदा नक्की घ्या. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.